हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गोदरेज नंबर 1. मंडळी, आपण किती श्रीमंत असलो, मनानं मोठे असलो, पैशाचा आपल्याला अजिबात मोह नसला, तरी सुद्धा तुम्ही आठवून बघा, फ्रीच्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. नाही, खरंच आहे. आठवून बघा, एखादी गोष्ट फ्री मिळणार म्हटल्यानंतर आपल्याला थोडासा मोह होतं की आपल्याला ते पाहिजे म्हणून. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे एकदा एक पेशंट आले होते, त्यांना मी गोळ्या दिल्या, त्यांनी पैसे दिले, ते गेले, परत 2 मिनिटांनी परत आले. म्हणले काय तुम्ही ऑफर चालू आहे त्याच्यावरती साखर तर दिलीच नाही. म्हटलं काय, ह्याच्यावर लिहिलं शुगर फ्री. अहो म्हटलं ते शुगर फ्री गोळ्या आहेत. कसं आहे, फ्रीच्या गोष्टी सगळ्यांना आवडत असतात. समजा तुम्हाला एकाच तिकिटात 4 सिनेमे बघण्याची ऑफर मिळाली तर काय म्हणता? तुम्हाला आवडेल ना? मी खोटं बोलतोय? नाही नाही, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. ही खरी ऑफर आहे आणि असा एक सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 सिनेमे बघायला मिळणार आहेत एकाच तिकिटात. सिनेमाचं नाव आहे बायोस्कोप. आणि आता माझी उत्सुकता वाढलेली आहे की तो जो तिकडे बायोस्कोप ठेवलेला आहे, त्या बायोस्कोपमध्ये नक्की काय आहे. पण ते कसं आहे, ती मी एकटा पाहू शकत नाही. ते दाखवणारी काही माणसं असतात आणि ती माणसं आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक. तेव्हा मी या मंचावरती सुरुवातीला आमंत्रित करणार आहे या बायोस्कोप मधल्या पहिल्या कथेतल्या कलाकारांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टीम दिले नादांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गजेंद्र अहिरे सरांसाठी आणि नीनाताई कुलकर्णी यांच्यासाठी. सर, आम्ही असं थोडंसं ऐकलेलं आहे की याच्यामध्ये 4 कथा आहेत वेगवेगळ्या, तर काय आहे बायोस्कोप? पहिली कथा आहे माझी दिले नादान. त्यात नीनाताईंचा मला भावलेला अप्रतिम अदाकारी असलेला रोल आहे. आणि त्याच्यानंतर बैल आहे, गिरीश मोहितेने केलेली बैल. मग एक होता काहू विजू मानेची, आणि रवीने केलेली मित्रा. अशा फार सुंदर गोष्टी या बायोस्कोपमध्ये लपलेल्या आहेत. 4 कवितांवर त्या बेस्ड आहेत. 4 कवितांवर या 4ही कथा आहेत. आमची गालिब वाह 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 वाह, क्या बात आहे. दिले नादान मध्ये आम्हाला काय बघायला मिळणार आहे? दिले नादांमध्ये नीनाताई एक पद्मभूषण मिळालेल्या फार मोठ्या संगीतकार आहेत, गायिका आहेत. आणि आता हळूहळू चंद्र झुकू लागलाय, छोटा होऊ लागलाय, आणि एक रोशनी त्यांनी पाहिलेली होती. आणि आता अशा वेळेला ते टॅलेंट आहे अजूनही, ते गाणं आहे त्यांच्यामध्ये, आणि काळ बदलत चाललाय. याच्यावरची एक छानशी कॉमेंट आहे त्याच्यात. नीनाताईंच्या भूमिकेविषयी मला जाणून घ्यायचं आहे. मी आत्ता तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या दोघांसाठी. तर मंडळी, बायोस्कोपचं एक झाकण आम्ही उघडलं, त्याच्यामध्ये होतं दिले नादांचं चित्र. आता बघायचंय दुसऱ्या झाकणामध्ये कुठली कथा लपलेली आहे, आणि ती कथा आहे एक होता काऊ. जोरदार टाळ्या या टीमसाठी. 4 कविता, 4 कहानी, 4 डायरेक्टर जाने माने, प्यार कहीं तकरार कहीं, सिस्टम विस्टम मार कहीं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किशोर कदम सरांसाठी. जोरदार टाळ्या दिग्दर्शक विजू माने यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या माझी आवडती स्पृहा जोशीसाठी झाल्या पाहिजेत. एक कथा आम्हाला कळली, दिले नादान. दुसरी कथा आहे या बायोस्कोप मधली, एक होता काऊ. तर काय आहे ही कथा? एक होता काऊ प्रेमकथा आहे. कारण माझ्याकडे बघून, जसं आता तुला स्पृहाकडे बघून जे सुचलं, तर तशा प्रकारच्या कविता ज्यावेळेला सौमित्र करतो त्यावेळेला जे काही सुचतं, त्याच्यातून जी कथा सुचली ती प्रेमकथा होती. आणि म्हणून मी यात प्रेमकथा सादर केली आहे. त्याच्यात प्रत्येक प्रेमकथेमध्ये कुठल्या तरी एकाला, म्हणजे मुलीला किंवा मुलाला एक न्यूनगंड असतो, आणि त्या न्यूनगंडाचं प्रतीक म्हणून तो कावळा. आणि अशा प्रकारची काहीतरी थोडीशी प्रेमकथेसोबत एक गंमत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना तो आवडेल. आणि याच्यामध्ये एक सरप्राईज सुद्धा आहे, जे आमच्या कार्यक्रमाशी रिलेटेड आहे. ते तुम्हाला नंतर कळेल की काय या सिनेमात एक सरप्राईज. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा.
तर बायोस्कोप मधली तिसरी कथा आहे बैल. तर या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे बैल या कथेच्या टीमला. 4 कविता 4 कहानी 4 डायरेक्टर जाने माने प्यार कहीं तकरार कहीं सिस्टम विस्टम वार कहीं 4 कविता 4 कहानी 4 जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करतो कवी लोकनाथ यशवंत यांचं. जोरदार टाळ्या स्मिता तांबे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्यासाठी. गिरीश सर, या मंचावरती तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर गिरीश सरांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे, ते मी हळूहळू सांगेन सगळ्यांना. खरं तर ते माझे गुरु आहेत. तर सरांना मला विचारायचं आहे की काय आहे साधारण बैल ही कथा. बैल लोकनाथ यशवंत यांची कविता आहे बैल नावाची. तर ॲक्च्युली ते शेतकरी आत्महत्येवरती त्यांनी केलेले काव्य आणि ते बैलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे ते जेव्हा मी वाचली कविता मी ती इतकं हलून गेलो ते वाचल्यानंतर की म्हणलं हा सिनेमा आणि ही कविता ही सिनेमात आलीच पाहिजे सिनेमाच्या रूपात आणि केली आम्ही तिथे. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो तुम्ही आमच्या सोबत बसा. थँक्यू. आणि बायोस्कोप मधली चौथी कथा आहे मित्रा. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो टीम मित्राला. बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी बायोस्कोप देखो देखी. जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती स्वागत करतो दिग्दर्शक रवी जाधव यांचं. सर, मनापासून स्वागत. मी स्वागत करतो सगळ्यांचे आवडते कवी म्हणू का अभिनेते म्हणू, आता तुम्हीच सांगा मला. आता अभिनेते आणि सगळ्यांच्या मनातले कवी संदीप खरे. जोरदार टाळ्या मृण्मयी देशपांडेसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या वीणा जामकर यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. माणूस अभिनेता झाल्यामुळे बघा ना दोस्तापासून किती लांब उभं राहिलंय. मित्रा हे नाव आहे पण मध्ये 2 मैत्रिणी आलेल्या आहेत. रवी सर, मनापासून तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, कारण याच स्टोरीसाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर काय आहे साधारण मित्रा ही कथा. मित्रा 1947 सालची गोष्ट आहे, ज्यावेळी पुण्यामध्ये एक मुलगी राहत असते आणि त्या मुलीचं म्हणजे जरी ती फिजिकली मुलगी असते तरी ती मेंटली मुलगा असते. आणि मला वाटतं खूप डिफिकल्ट सिच्युएशन त्यावेळी होती, जी अजूनही आहे, की अजूनही जो LGBT ग्रुप आहे त्यांचा जो कायदा आहे 377 तो अजूनही जाचक आहे. तो त्यासाठी हा आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न आहे की तो जो LGBT ग्रुप आहे तो आमच्यासारखा ह्युमन असतो, ती सुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जी परिस्थिती असते, त्यांच्या मनामध्ये जी घालमेल असते ती काय असू शकते त्याचं एक चित्रीकरण मित्र आहे असं वाटतं. क्या बात. आणि संदीपजींच्याच कवितेवरती ही कथा आधारलेली आहे आणि संगीत दिलंय. आम्ही आता जे उभे आहोत ना ते खूप करेक्ट उभे आहोत. अच्छा. कारण माझा तिच्यावर जीव असतो आणि आमच्या मध्ये येते. अच्छा, असं आहे ते. वा वा वा. आणि या कथेचं संगीत दिलेलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी. तर सगळ्यांना विनंती, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा, आपण खूप गप्पा मारूयात. थँक्यू. खरं ना हा सिनेमा याचं नावच इतकं छान आहे बायोस्कोप. मला सगळ्या दिग्दर्शकांना आणि सगळ्या कलाकारांना सांगायचं इतकी उत्सुकता आहे सगळ्या प्रेक्षकांमध्ये, पण तितकेच प्रश्न सुद्धा आहेत. बऱ्याच लोकांना कळत नाही बायोस्कोपमध्ये आम्हाला काय बघायला मिळणार. म्हणजे मला काही लोकांनी बाहेर विचारलं मग हे एकाच सिनेमात 4 पिक्चरमध्ये तिकीट किती काढायची, आम्ही 4 काढायची का एकच काढायचं तिकीट. म्हटलं तर हे मलाही माहीत नाही. एकाने तर फार गमतीदार प्रश्न विचारला की मग तुम्ही म्हणताय की 4 पिक्चर दिसणार, मग असे 4 असे चौकोनात 4 वेगवेगळे दिसणार एकाच स्क्रीनवरती की कसं, आम्ही कुठला नक्की बघायचा, मग आम्हाला कळेल का, असे अनेक प्रश्न आहेत. काही लोकांनी तर वेगळीच प्रचार सुरू केला की हा 4D सिनेमा आहे म्हणून. 3Dच्याही पुढचं जे आलंय ते पहिल्यांदा मराठीत आलं 4D सिनेमा म्हणून. असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, त्याची उत्तरं मी शोधणार आहे. बरं, काही लोकांचं तर असं म्हणणं होतं की मग बायोस्कोप आहे तर मग तिकीट कशाला काढायचं, बहुतेक ते आमच्या घरी येऊन दाखवणार असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला सगळ्यांकडून घ्यायची आहेत. थांबवायचं काय चाललंय, बंद करे बंद कर बंद कर बंद कर. काय काय बंद करा, काय का बंद करा. अरे हे जे काय टाइमपास चालला ना तो बंद करा, टाइमपास चालणार नाहीये. टाइमपास खूप चालला, 35 कोटीच्या वर चालला, ते बघ ते तिकडे बसलेले आहेत. अबे तुझा टाइमपास चालणार नाहीये. मी त्यांना दिग्दर्शक म्हणून घेईन, माझाही चालेल मग टाइमपास. अबे जे काही ते चाललंय ना ते बंद करा, ते बंद करा, कळलं ना. का बंद करा. पण मला सांगा इथं रवी जाधव कोण आहे. तुम्हाला कोण वाटतं. मला माहिती आहे रवी जाधव कोण आहे. मला माहिती आहे रवी जाधव कोण आहे. विचारता कशाला. रवी जाधव हे आहे. यस, त्या मृण्मयी देशपांडे आहेत. हे रवी जाधव नाही. नाही, हे रवी जाधव नाही. सांगितलं ना एकदा नाही म्हणून. शेट यार आता मजाच गेली. मजा करायला आला तुम्ही इकडे. हे बघा साहेब पेपर मध्ये पण लिहून आलंय
बघू. अटक वॉरंट. अरे अटक वॉरंट रे, पेपरात छापले तुम्ही? यस सर. बघितलं सर दगडूचा किती परिणाम आहे, हे पेपर टाकायला लागले. सर तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल आता. यस. अरे आता कार्यक्रम चालू आहे आमचा. अरे कसला कार्यक्रम? बंद करा हे, सांगितलं ना. तुझंही पेमेंट याच कार्यक्रमावर बंद करा बंद करा करू नको सतत मला. हे चालेल का तुला? नाही जरा जास्तीचं वाक्य बोललो. हा ओके सर, तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता. साहेब चला चला. पोलिसांचा हे आपण राखला पाहिजे. शेवटी आमचं थुकरटवाडीचं पोलीस स्टेशन आहे, ते कुणालाही घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. बघूयात आता पोलीस स्टेशन मध्ये काय घडतं. बसा सर. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. कहते हैं किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी आयमाए उसे तुमसे मिलाने की कोशिश. काय 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 पुरी कायनात तुमसे मिलाने की कोशिश में लगी. यार साबळे काय यार काहीतरी ऍडजस्ट कर ना यार. काय काय ऍडजस्ट करू आता? यार ते जरा बघ ना, रवी जाधवचं यांचं किती. तुझे साहेब आले तर मारतील मला. हे असलं सगळं चाललंय बघितलं. अरे वा. आणि पहिल्यांदा माणूस असा बघितला जो प्रेमात जास्वंदीचं फुल देतो पोरीला. यार ते जे मिळालं ते घेतलं ना यार. ठीक आहे. बरं साहेब तुम्ही बसा इथं. तर साहेब येतील. इथला मी मेन माणूस आहे. साहेबांपेक्षाही रोग माझा जास्त असतो. अरे बापरे. जी हाँ, मैं हूँ खलनायक. अबे किधर गए सब लोग? ए चला चल. अरे 1.5 फुट्या. काय बोलला? 1 फुट्या. काय? आधा फुट्या. काय? बस ना, समशील ना आता. गप ना. गंगा. गंगा. अरे ये तो गंगा है. खलनायक की गंगा. गंगा तू यहाँ पे क्या कर रही गंगा? इसने लाया तुझे गंगा. टेंशन नहीं लेने का, अपन है ना. ए चल आतमध्ये चल. साहेब येतील आता. तू मला मारलंस. आता साहेब येतील. तू काय करून आला इकडे? काय करून आला इकडे? चलो अंदर. अरे क्या बात है, क्या बात है. आज आमच्या पोलीस स्टेशन मध्ये एवढे स्टार लोक आले. क्या बात. अरे बाप रे. बायकांच्या मनात बसलेले बघा डॉक्टर सलील कुलकर्णी आज घेणे आलेले आहेत. क्या बात है. सर तुम्ही एकटे आले का सर? तुमच्या भावाला नाही आणलं? कोण भाऊ? ते का WWFM मध्ये असतात खलील कुलकर्णी. ते वेगळे हे वेगळे. अच्छा हे वेगळे एक नाही का ते? नाही. अरे सॉरी मला वाटलं का सलील आणि खलील काहीतरी असेल बा संबंध यांचा. अरे बाप रे. संदीप. हा संदीप ना? हो. सॉरी सर तुमचं आडनाव काय सर? माझं नाव खरे. अरे वा सर. सोनाली खरे यांचे भाऊ माझ्या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे सर. सर तुमचा इतका मोठा फॅन आहे मी. तुमचा तो प्रोग्राम लय म्हणजे खूप आवडतो मला. ते सर आयुष्यावर बोलू काही हा श्री. तुम्ही आता
मध्यंतरी नवीन केले ते एक संजय मोनेंचे भाषांतरे. संजय मौनांची भाषांतरे नाही, मौनांची भाषांतरे. मौनांची भाषांतरे. मौन म्हणजे तुम्हाला माहितीये का? पण मौन म्हणजे काय? मौन म्हणजे चंद्र, माहिती आहे मला. चला पुढे चला. पुढे घ्या, स्किट घ्या, पुढे स्किट घ्या तुम्ही. एवढं काय नॉलेज नाही का मला एवढं? हा. अरे बाप रे बाप, क्या बात है. गजेंद्र आहिरे सर, फास्टेस्ट फास्ट दिग्दर्शक आज आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. सर शपथ सांगतो, खरं खोटं मला माहिती नाहीये. मी असं ऐकलं का तुम्ही म्हणे एकदा 3 तासाचा पिक्चर 2.5 तासात केला. मला इतकी टेन्शन पडलं ना जेव्हा हे बायोस्कोप वाले सरांकडे गेले असतील आणि त्यांना म्हटलं असेल का आम्हाला 35 मिनिटाची फिल्म करायची आहे, आणि त्यांनी बायोस्कोपला सांगितलं असेल का देखो गजेंद्र आहिरे तुम्हारा टाइम स्टार्ट होता है अब, स्टॉप फिनिश, झालं पिक्चर रेडी आहे. क्या बात. अरे विजू, तुम्ही तो शर्यत नावाचा पिक्चर केला. शर्यत आहे ना, जबरदस्त पिक्चर होता सर, मला खूप आवडला पिक्चर. पण तुम्हाला फार त्रास झाला असेल तो पिक्चर करताना सर. का? बैल शर्यत होती बैलांची म्हणून? नाही, संतोष जोयकर होता म्हणून. त्रास कसा मग? त्रास कसा? त्रास कसा म्हणजे कसं बैलाला आपण म्हणू शकतो हो बैल ऐकतात बिचारे, पण संतोष जोयकर अवधूत गुप्ते असल्याशिवाय ऐकतच नाही ना. तेच बरोबर ऐकलं त्यांनी. अरे वा, बघा गिरीश मोहिते सर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला सांगतो, जसं डॉक्टरला पहिल्यांदा यांनी आणलं तसं मला पण यांनी पहिल्यांदा आणलंय. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा. पण काय सर, तुम्ही एवढे आमच्यावर उपकार केले, पण काय धंदा आहे, थोडंसं बोललं पाहिजे. असं सोडून चालणार नाही मला. नाही ते मी काही वाईट बोलणार नाही, फक्त मला ती एवढं सांगा, तुम्ही ती आता गणिताची ट्युशन व्यवस्थित करता का आता बंद केली? का? गणिताचा जाम प्रॉब्लेम त्यांचा. म्हणजे ते स्वतःला दुसऱ्याला सांगतात तुला शिकवीन चांगला धडा, पण स्वतः म्हणतात बेदुनी 4.5. चुकीचं आहे ते सर. अरे यांच्याबद्दल काय बोला मला समजत नाही. म्हणजे चहा पिल्याचा आवाज असल्यासारखं नाव आहे. एक मिनिट काय बोला तुम्ही? चहा पिल्याचा आवाज येतो तसं नाव आहे त्यांचं. झालेलं पंच नाही रिपीट झालं. ऐकून घ्या मी बोलतो. झाला पंच. आम्ही काय करतो मॅडम, रिपीट पंच मारत नाही. मग आता काय केलंय? तेच एवढ्यासाठी मारलं की तुम्ही इतक्या वेळा रिपीट आला की तुमच्यावर नवीन पंच आम्हाला सुचत नाही. तुम्ही किती वेळा रिपीट. तुम्ही एक काम करा, तुम्ही काय, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही येताना की स्टेशनवर 10 रुपयाचं जोकचं पुस्तक भेटते की नाही, ते घेऊन या. ते विकत घ्या, म्हणजे मी तुमच्यावर काय की नवीन पंच टाकील. अरे सर क्या बात आहे सर, तुमचं स्वागत करतो. कसं आहे, पुरुषांमध्ये स्वागत करत नसतात, पण तुमचं आम्ही स्वागत करतो सर. पण काय तुम्ही एवढे चांगले माणसं कशाला येतात पोलीस स्टेशन मध्ये सर? सर तुमच्यावर पहिला गुन्हा असा नोंदवलेला आहे का तुम्ही तुमच्या चित्रपटात लहान मुलांनाच घेता. हा बाल कामगार विरोधी कायदा आहे, तो तुमच्यावर गुन्हा लागलेला आहे. मला तुम्ही सांगा सर, म्हणजे स्पष्ट असं का तुम्ही लहान पोरांना का घेता? म्हणजे त्यांना घेऊन पिक्चर हिट होते म्हणून का मोठे लोक तुमचं ऐकत नाही म्हणून? काय त्याच्या मागे स्टोरी? असं काही नाही. मला वाटतं पहिल्या सिनेमात अतुल कुलकर्णी काय लहान नाही. अच्छा. दुसरा सिनेमा बालगंधर्व सुबोध काय लहान नाही. त्यानंतर बालक पालक मध्ये 5 लहान मुलं होती आणि टाइमपास मध्ये लहान मुलं होती. अच्छा. हे एकदम सॉफ्ट कॉर्नर मध्ये चालू आहे तुमची केस. मी तुम्हाला मानतो म्हणून, नाही तर हे केस जर CID कडे गेली ना तर इतके प्रॉब्लेम होतात तुम्हाला सांगतो. ते काहीही करतात ना. घाबरायचं नाही. दया सर, तोड दो दरवाजा. सर मागच्या वेळी लय लागलं होतं. दया, ड्युटी इज ड्युटी. हा सर. तोड दो. 1 2 3. अरे बापरे. ऑफिसर मंजीत रिपोर्टिंग आओ अभिजीत आओ. मंजीत शाह. ओके अभिजीत. मंजीत मंजी काय? मंजीत माझं नाव शाह. ओ म्हणजे मंजीची आवडती भाजी माझी भेंडीची. कुछ तो गडबड है अभिजीत. मंजीत. ओ मंजीत. यस सर.
ओह आई एम सॉरी अभिजीत। हाँ कुछ काम कर लेते हैं अभिजीत, आओ। ओके सर। ओ हा आरसा माझ्या समोर कोणी ठेवलाय? ओ माय गॉड, हे खरे आहे? हो खरे मी खोटा आहे? आओ दया आओ, वेलकम। एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, आता ही केस माझ्या हातात आहे। अरे चष्मा, चष्मा माझा फोडला तो चष्मा। अरे महागाचा चष्मा कसा फोडला तो? तुम्हाला सांगितलं ना फोडतो नका। हात 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 घे, हात हात घेतो, हात घेतो, हात सगळं आपला सगळं पंखा चालवत राहतोय। अजिबात अजिबात हात बाहेर काढत नाही सांगतो मी। ठीक है, ये हाथ से काम करते हैं। अरे तो पण हात काढायचा नाही, हात तोडफोड अजिबात करायची सांगतो, माझं पोलीस स्टेशन आहे। ठीक है, कोई बात नहीं। अरे ए बाबा, ते मान सरट हो, त्याच्यापेक्षा हात बाहेर काढतो। हो थँक्यू इन्स्पेक्टर साहेब। काय केस आहे यांच्यावरती? हे जे ते लहान मुलांचे आरोप आहे, लहान मुलांना ते पिक्चर मध्ये घेतात असा आरोप आहे त्यांच्यावरती। ओ माय गॉड, बाल कामगार वापरतात? दया सर मी काय करू सर? तू चहा कर। ओके सर। व्हेरी गुड। तर तुम्ही बाल कामगार वापरता तुमच्या सिनेमात? आत्ता प्रूव्ह करूया। दया। हाँ सर। वॉटर डायऑक्साइड लेकर आओ। वॉटर डायऑक्साइड। सर आता या वेळेला प्रयोग प्रयोग प्रयोग। काढले ते रवी जाधव सर, हे आहे वॉटर डायऑक्साइड। आणि हे आहेत तुमच्या सिनेमातल्या 3 कलाकारांचे एक्स, वाय आणि झेड। आता मी प्रूव्ह करतो की ह्यात तुमचा हात आहे का नाही आहे। रवी जाधव सर प्लीज ह्याच्यात हात घाला। ओ दया, यात ह्यांचाच हात आहे। Oh my God! सर यू आर ब्रिटानिया सर। ब्रिटानिया? ब्रिटानिया सर। ओ ब्रिटानिया, टिंग टिंग टिंग। हाँ सर। दया। हाँ सर। बायोस्कोप डायऑक्साइड घेऊन या। दया। हाँ सर। क्या मैं इसे जूम करके देख सकता हूँ? हाँ सर, क्यों नहीं? थैंक यू दया, थैंक यू। बायोस्कोप डाइऑक्साइड, जैसे ही ये XYZ डेवलप होंगे पता चल जाएगा कि तुम बाल कामगार यूज कर रहे हो या नहीं। ये दूसरा वाय। और ये तीसरा। ओह माय गॉड दया। हाँ सर। ये बाल कामगार नहीं है क्योंकि एक के भी सर पर बाल नहीं है। ये सोल ये गड़बड़ ही नहीं है। सर यू आर ब्रिटानिया सर। ब्रिटानिया? ब्रिटानिया सर। ओह टिंग टिंग टिंग। व्हेरी गुड दया, व्हेरी गुड। तुमच्यावर असे गुन्हे नोंदवलेले आहे का तुम्ही लोकांना फसवलंय सर? हा म्हणजे लिहिलेलं आहे, मी काही स्पष्ट नाही। लोकांना फसवलं नाही, तुम्ही कलाकारांना पण फसवलं आहे सर। हे असं आहे का नटरंग मध्ये तुम्ही अतुल कुलकर्णींना बॉडी बनवायला लावली, तिने जबरदस्त बॉडी बनवली आणि नंतर तुम्ही त्याची हवा काढून त्याला बॉडी कमी करायला लावली। हे काय सर? ते एवढी मेहनत घेतली त्या माणसानं, तुम्ही लगेच कमी करायला लावले। पण नुसतं कमी केलीच नाही, तर कमी केलेली बॉडी यांनी TP2 मध्ये वापरली। म्हणजे प्रियदर्शन जाधव म्हणून वापरली। अतुल कुलकर्णी ते कोण? TP2 मधला ऍक्टर अतुल कुलकर्णी आहेत, प्रियदर्शन जाधव आहेत? अरे नाही, ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे ना आजनार गोष्ट। एक मिनिट, त्यांना विचारा कोण होतं सर त्याच्यात? कशामध्ये? TP2 मध्ये प्रियदर्शन जाधव नाही हो सर, प्रियदर्शन जाधव नाही आहे ते, अतुल कुलकर्णीच आहे। त्याला प्रियदर्शन जाधव म्हणून साबित केलं, आम्हाला माहिती आहे ते। ओके दया। हाँ सर। लाया डिटेक्टर बैंडऑक्साइड लेकर आओ। यस सर।
गॉड, सॉफ्ट ऑक्साईड. सर, हे खाल्ल्यानंतर तुम्ही खोटं बोलू शकणार नाही. सॉफ्ट ऑक्साईड. दया. हा सर. किती सॉफ्ट ऑक्साईड आहेत आपल्याकडे? 2-3 आहेत सर. आहेत? हा सर. ही मला दे. नाही सर, ऐका ना. दे. नाही सर, दया, ही मला दे, दया. अरे खाताना तरी हात असा धरून ठेवायचा. कोई बात नाही. दया. हा सर. वस्त्र डायऑक्साईड घेऊन या. रवी जाधव सर, हवं का सॉफ्टी डायऑक्साईड? नको भाऊ. त्याच्यावर दाढी फ्री आहे. अतुल कुलकर्णी का प्रियदर्शन जाधव? ओके दया, थँक्यू. थँक्यू दया. सर, हा सर आयब्रोज. ओ माय गॉड, आयब्रो नको, आयब्रो नको. का सर? मागच्या वेळेला केले होतेस, बघ काय झालंय ते. गेले ते अजून आले नाहीत. टेक केअर सर. नाही बेंडर डायऑक्साईड. सर, हात पुढे करा. आता तुमच्या मनातलं आम्हाला बरोबर कळेल. तुमच्या मनातले सगळे फोटो इथून बाहेर येतील. 1 मिनिट. ओके, बाजूला हो डायऑक्साईड. सर, आठवा नटरंग TP2 येतंय तुमच्या मनातलं बाहेर. टर टर टर. मग आता आपल्याला कळेल तुमच्या मनात काय आहे ते. काय तू आले डायरेक्ट. फोटो में ऐसी बात मैं दबा के चली आई. सर, बघा नटरंग मध्ये कोण होतं? अतुल कुलकर्णी. हा बघा अतुल कुलकर्णी. हात होता की नाही TP2 मध्ये? बोला. यस सर. आय प्रूव्ह इट. तुम्ही इतके चांगले उत्तर दिले प्रश्नांचे, पण फार बरं वाटलं सर. पण मनातलं, सरांच्या मनातलं कळलं. पण कसं आहे ना सर, इथं आल्यावर ना आमचा एक रिवाज आहे का मोठ्या मोठ्या माणसाचे ऑटोग्राफ आम्हाला भेटतात. तेव्हा तुम्ही ऑटोग्राफ आम्हाला तुम्ही इथं द्या सर. एक होता काऊ ही कथा तुमच्या कवितेवर आधारलेली आहे. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की कविता काय आहे. ती अर्थात एक प्रेम कविता आहे आणि एका अशा मुलाची कविता आहे ज्याच्या आयुष्यात सुंदर मुलगी आहे आणि ती खरंच त्याच्या आयुष्यात आहे याचा विश्वासच त्याला बसत नाही. पहिलं तो गे काऊ को कथा है शकुन गे माये सांगत आहे. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो. तेव्हा तुझा हात माझ्या हातांमध्येच असतो. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखाद्या क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो. तेव्हा तुझा हात माझ्या हातांमध्येच असतो. खाली मान घालून तू गर्दीमधून चालत माझ्या सोबत तशीच एका टेबलाशी बसतेस. सगळी गर्दी तुझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असते. मीही फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो. आणि तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो. अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत जेवायला तू येशील का? उड रे काऊ तुझे सोनेने मडविन पाऊ पाहुणे पंढरी रावो
पाहुणे पंढरीराव घरा काही येती उड उड रे काऊ तुझे सोनेने मढविन पाऊ पाहुणे पंढरीराव घरा काही येती अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावर असाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहरातल्या रस्त्यावरून तू सावध चालत असतेस थोडी जवळ थोडी दुरून तू सावध चालत असतेस थोडी जवळ थोडी दुरून आणि मग अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस मिटून टाकतेस टाकूनच देतेस मग माझा हात हातात घेऊन रस्त्यात साठल्या डबक्यातून पाणी उडवत चालू लागतेस आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात आजूबाजूला वळचणींना उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत माझ्याकडे पाहत असतात आणि मी मात्र तू छत्री मिटलीस टाकून दिलीस अशा पावसात चक्क माझ्यासोबत चिंब भिजत चाललीस म्हणून रस्त्यात सातल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत जातो हरखून तुझ्याकडे पाहत राहतो आंब्या डहाळी फळे चुंबी रसाळी आजीच रे काळी शकून सांगे पहिलं तो गे काऊ कोकता है शकून गे माये सांगत आहे एखाद्या पावसाळी दुपारी माझ्यासोबत तुडुंब गर्दीत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्यात प्रहरात चालत जायला येशील का विल यू क्या बात है आणि सोहम अप्रतिम सोहमची वेगळी ओळख म्हणजे या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे एक होता काऊचं जोरदार टाळ्या सोहम पाठक यांच्यासाठी आणि सोहम अप्रतिम गायलास थँक्स अ लॉट आणि दिसत पण छान तू ऍक्टिंग करायला हरकत नाही थँक्यू सो मच आता मला यायचंय नीनाताई तुमच्याकडे मला विचारायचंय की दिले नादान मधली तुमची भूमिका कशी आहे एक गायिका आहे अनेक वर्ष गायकी आणि इंदोरची आहे हे फार मला म्हणजे आवडलं होतं त्याच्यातलं आणि कालांतराने कसं जसं तुमचं एक गायकी एक तुमचा एक खूप उदयाचा एक जीवनाचा एक तुमचा भाग असतो जेव्हा तुम्ही खूप काम करता खूप तुमचा उदोउद होतो तुम्हाला अनेक गायकासाठी बोलवतात तुम्हाला कार्यक्रमांसाठी आणि हळूहळू त्याचा एक कुठेतरी अस्त व्हायला लागतो म्हणजे एक अभिनेत्री म्हणून सुद्धा मला आता इतके वर्ष काम करताना सुद्धा हे जाणवतं की हळूहळू तुमचं नाही म्हटलं तरी कॉम्प्रोमाइज सुरू होतात कमी व्हायला लागतं तर गायकाला तर विशेष करून तसं वाटत असेल कारण कार्यक्रम करणं म्हणजे ती एकटी बाई ती कार्यक्रम करणार आणि तिच्यासोबत तिचा नेहमी तिच्याबरोबर राहणारा तिचा तबलजी असतो शेवटी काय असतं तर आपल्याकडे जी कला असते ती शेवटी स्वतः करता असते हे मला असं वाटतं आमच्या चित्रपटाचं संबंध मर्म आहे की शेवटी तुम्ही लोकांसाठी करता पण लोकांसाठी करत 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 ते तुम्ही स्वतःसाठी करता आणि त्यातच खरा आनंद आहे आता स्मिताकडे यायचं स्मिता तुझी भूमिका कशी आहे गिरीश म्हणाला जसं की बैलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जी आमची गोष्ट आहे ती बैलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे तर या गोष्टीतला माझा जो रोल आहे तो असा आहे की गावातली बाई जिचं शिक्षण एकदम जेमतेम असतं पण या शिक्षणावर तिला काही पुढे काम मिळेल का तर तशी काही तजवीज नसते आणि एकदा तिचं लग्न झालं की पूर्णपणे ती तिच्या नवऱ्यावर त्याचा जो उदरनिर्वाह आहे त्याच्यामध्येच तिचं जगणं असतं जी नवऱ्याची आर्थिक परिस्थिती असते त्याच्याकडे फक्त बघत राहणे ती सोसत राहणे त्याच्यामध्ये आपल्याला होईल तसा सपोर्ट करणे
अशाच बघ्याच्या भूमिकेमध्ये बायका असतात आणि ते शोषण असतं की ज्याच्यावर रिॲक्ट होऊ शकत नाही. आमच्या कथेमध्ये बैल हा तो हिरो आहे आणि त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण कसे दिसतो ह्या सगळी सतसत विवेक बुद्धी बाजूला ठेवून फक्त परिस्थिती शरण होणारी जी बाई आहे तशा बाईची भूमिका मी केली. क्या बात, क्या बात. आता स्पृहाकडे येणार आहे. एक होता काऊ मध्ये तुझी भूमिका कशी आहे? माझी जी भूमिका आहे त्याच्यात पाकळी नावाची ही मुलगी आहे आणि तिला जो मुलगा आवडतो तो त्या अर्थाने दिसायला खूप सुंदर नाहीये, लौकिक अर्थाने अट्रॅक्टिव्ह कॅटेगरीत तो मोडणारा नाहीये, पण तिला हे कळतच नाही की त्याला जे कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा तो जे न्यूनगंड त्याच्या मनात धरून बसलाय ते त्याला का वाटतंय हे तिला लक्षातच येत नाही. तिचं इतकं साधं म्हणणं आहे की तुला मी आवडते मला तू आवडतोस. हे इतकं सोपं आहे आणि जे लोक एकमेकांना आवडतात त्यांनी एकमेकांबरोबर असलं पाहिजे. आणि आमचा चित्रपट हेच सांगतो की लव्ह हॅज नो कलर. प्रेमाला रंगाची भाषा नसते. क्या बात आहे, क्या बात आहे. स्पृहाचं नाव या सिनेमात आहे पाकळी. आज ती पिवळ्या गुलाबाची पाकळी वाटते इथे बसल्या बसल्या. क्या बात आहे. वीणा, आता तुझ्याकडे यायचंय. मित्रा या सिनेमातली तुझी भूमिका कशी आहे? मित्रा ही 1947 सालातली स्वातंत्र्य मिळण्याच्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळातली एक सुमित्रा नावाची मुलगी आहे, तिची गोष्ट आहे. तिचं शरीर स्त्रीचं आहे पण तिला आतून असं वाटतं की ती मुलगी नाही आहे किंवा तिने मुलगी असायला नको होतं, तिने मुलगा असायला हवं होतं. हा तिचा वैयक्तिक जो स्ट्रगल आहे, ही जी तिची घुसमट आहे की मी जशी आहे तशी मला मी आवडत नाही आणि मी जर पुरुष असते तर मला मी जास्त आवडले असते, हीच या मुलीच्या एकूणच तिच्या स्ट्रगलची आणि स्वतःला एक्सेप्ट करण्याची गोष्ट आहे. मृण्मयी, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझी कशी भूमिका? अत्यंत महत्त्वाचा विषय. अनेक लोकांच्या खूप जास्त भावना या विषयाशी गुंतलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं त्यानंतर अनेक फोन, अनेक मेल्स आम्हाला मिळाले की थँक्यू या विषयाला हात घातल्याबद्दल किंवा आमची जी घुसमट आहे ती तिथपर्यंत पोहोचवल्याबद्दल. माझ्या मनामध्ये हिच्याबद्दल वेगळ्या भावना नसतात, पण एखादी मुलगी जर का समोरून येऊन सांगायला लागली की मला तू आवडतेस आणि मैत्रीण म्हणून नाही तर माझ्या तुझ्याबद्दल आणखीन वेगळ्या भावना आहेत, ते ऐकल्यानंतर मनामध्ये काय काय खळबळ होऊ शकते याचे सगळे तरंग काय म्हणूया किंवा त्या अभिनयाचे पैलू त्या उर्मिलाच्या माध्यमातून दाखवायला मिळालेत. आणि मी खूप भाग्यवान समजते की इतक्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटामध्ये अशी वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळाली. थँक्यू रवी. वा. आता येणार आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्याकडे. सरांनी म्युझिक केलं मित्राचं, तर तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे मला संदीप पहिल्यांदाच अभिनेता म्हणून काम करतो त्याच्यामुळे मे बी असं आहे की मला ते घरचं कार्य असं होतं. परत रवीची दोन तबले जास्त लावूयात. आपला मित्र दोन तबले जास्त. इकडे काय कॉम्प्रोमाइज नाही. आपला यार मित्र. हा म्हणजे आपला काम आहे यार. असं होतं. वीणाने इतकं उत्तम काम केलंय की मला असं एक क्षणभर एक मित्र म्हणून असं वाटलं की बापरे, तिचा पहिला सीन बघितल्यावर की आता एक असं असतं ना की यार आपल्या पोराचं कसं होणार, म्हणजे ही फारच भारी आहे. पण मला लक्षात आलं की नाही, आपला माणूस पण तेवढाच भारी आहे. म्हणजे या तिघांनी फार अप्रतिम काम केलंय. काही काही उदासीनता अशा असतात ना की ज्या का आहेत हे आपल्याला पटकन कळत नाही. तर ही कविता संदीपची अनेक वर्ष मला पाठ असलेली कविता आहे, खूप आवडणारी कविता आहे. मला कधीही याची चाल सुचली नाही. चाल करावी इथपर्यंत मी त्या कवितेशी संवादच करू शकलो नाही. पण ज्या क्षणाला मी रवीनी पाठवलेलं स्क्रिप्ट वाचलं, म्हणजे मी असे किस्सा म्हणून सांगत नाही, पण ती गोष्ट मी वाचून संपवली आणि 15 मिनिटात मी त्याला चाल करून पाठवली त्या कवितेची. उदासीतया 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 कोणता रंग आहे? उदासीतया कोणता रंग आहे? उदासीतया कोणता रंग आहे? तुला ठाव नाही मला ठाव नाही. उदासीतया कोणता रंग आहे? तुला ठाव नाही मला ठाव नाही. जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही.
उदासीतया कोणता रंग आहे. तुला शब्द भेटायचे घोळक्याने, तुला शब्द भेटायचे घोळक्याने, मला मौन भेटायचे नेहमी. तुला शब्द भेटायचे घोळक्याने, मला मौन भेटायचे नेहमी. असे शब्द येती आता दारी माझ्या, असे शब्द येती आता दारी माझ्या, जसा यायचो की तुझ्या दारी मी. आता जा मुक्याने जसे की विरावे, धुके दूर रानात अलवारसे. आता जा मुक्याने जसे की विरावे, धुके दूर रानात अलवारसे. तुझी पाठ होता मला शोधणे गे, तुझी पाठ होता मला शोधणे गे. कुठे फोडले काल मी आरसे. उदासीतया कोणता कोणता रंग आहे, कोणता रंग आहे. आता येणार आहे संदीप तुमच्याकडे. अभिनेते संदीप खरे आज आमच्या मंचावरती आलेले आहेत. सर, अभिनय क्षेत्राकडे आल्यानंतर अभिनय करताना कसं वाटतं? खूप दिवस तुम्ही कवी म्हणून तर सगळ्यांच्या मनात राज्य केलंय. सगळ्यात पहिल्यांदा तर मी हेच सांगेन की या चारही दिग्दर्शकांचं श्रेय की इतकी सुंदर कॉन्सेप्ट आपल्यासमोर घेऊन आलेत ते. आणि ते बघितल्यानंतर एक खात्री मी हमखास देतो की कवितांचा सिनेमा झालेला आहे आणि सिनेमाची कविता झालेली आहे. कॅमेऱ्यासमोर कधीच केलं नव्हतं काम आणि ते करून बघायची मला इच्छा होती. तर तो योग यावा अशी फारच मनापासून खूप वर्षापासूनची इच्छा होती. आणि मग जर का एखाद्याला असं सांगितलं ना की बाबा रे चल तुला कोण पाहिजे, कोण दिग्दर्शक पाहिजे, कोण सहकलाकार पाहिजे, आणि जर आपण लिस्ट करायला बसलो तरी इतकं चांगला सेटअप मला करता आला नसता असं मला. आणि माझी कविता जी मला या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने उलगडली. असंही होतं की अनेकदा तुम्ही लिहिता पण तुम्हाला त्याचे खरे रेफरन्स कळलेलेच नसतात. जेव्हा गुलजारजी मला म्हणले ही कविता वाचल्यानंतर की उदासीतया कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. तर हा उदासीचा रंग ये कहाँ से ढूंढा आपने, ये उदासी का रंग आपको कहाँ से मिला. क्या बात. तर तेव्हा मला त्या शब्दाची गंमत मला तेव्हा कळली. रवीपासून सुरुवात झाली, अजून एक फिल्म त्या निमित्ताने मला मिळाली, त्याच्यानंतर फुल लेंथ फिल्म, आणि अजून 3 दिग्दर्शक तर इथेच आहेत. TP3 मध्ये सर आहेत. TP3 मध्ये सर आहेत. TP3 मध्ये हरकत नाही, शिवाय 3 अजून उरलेच आहेत. क्या बात. तर असले ते 3 मला राहू दे ना, मी पण सर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझ्यातल्या कवीमध्ये रवी सरांना अभिनेता दिसला. तसंच म्हणतात ना, जे न देखे कवी ते देखे रवी. त्यांनाच ते बघायला मिळालं. हे खूप वेळ माझ्या डोक्यात होतं पण म्हटलं कधी दाखवते, मला मिळालं. तर म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन आज बायोस्कोप या सिनेमाची ही भव्य दिव्य टीम आलेली आहे. आणि या टीमचा आकार बघता तुम्हाला वाटतंय का की हे एका एपिसोडमध्ये संपणार आहे? नाही, बायोस्कोपमध्ये आणखीन काय काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं. त्यासाठी मी विनंती करणार आहे की प्लीज तुम्ही उद्या सुद्धा आमच्या भागात आमच्या बरोबर राहा. तर याच टीमच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला, हवा युद्ध पार्ट बाय गोदरेज नंबर 1. मैं हूँ तेरी पानपट्टी, चुनाला 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 चुनाला, मैं तो मावा हो गई. चिकिम बुबुम चिकिम बुबुम चिकिम बुबुम चिकिम बुबुम, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम.